नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण क्रिसमस निमित्ताने 5 मिनिटाच्या आत होणारी अगदी छान अशी झटपट मिठाईची रेसिपी बघणार आहोत. बघू शकाल अप्रतिम अशी आपली मिठाईला कलर टेक्स्चर अगदी छान अशी आपली मिठाई ही तयार झाली. चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मिठाई बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 ब्रेड घेतले. इथे मी आता 3च ठेवले. नंतरून मी आणखी ब्रेडचा वापर करणार आहे. आपण ब्रेड कडेने असे कट करून घेणार. जो काही ब्रेडचा ब्राऊन भाग असतो तो आपण आता काढून घेणार आहोत. फक्त आपण सॉफ्ट भागाचाच वापर करणार आहोत. इथे मी आता मैद्याच्या ब्रेडचा वापर करते. इथे आपण गव्हाच्या ब्रेडचा वापर केला तरी काही हरकत नाही. आवडीनुसार आता ब्रेड आपण कट करून घेऊ शकतो. जर तुम्हाला स्क्वेअर आकाराचे नव्हे तर वेगळ्या आकाराचा मिठाई तयार करून घ्यायची असेल तर दुसऱ्या आकाराने कट करून घेतले तरी काही हरकत नाही. एकसारखे मी 4 एका ब्रेडचे पीस तयार करून घेतले स्क्वेअर आकाराने. त्यानंतर अशाच पद्धतीने संपूर्ण ब्रेड आता आपण कट करून घेणार. आपल्याला कितपत मिठाई बनवायची त्यानुसार आपण ब्रेडचा वापर करून घेऊ शकतो. आता मी 7 ते 8 ब्रेडचा वापर करून आता अगदी एकसारखे स्क्वेअर आकार आता तयार करून घेते. ते एकसारखे मी कट करून घेतले ब्रेड. अशाच पद्धतीने आपण एकसारखा ब्रेड हात कट करून घ्यायचा. ब्रेड कट करून झालेला आहे. आता ह्या ब्रेडला आता आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी मी साईडला गॅसवरती तेल हे गरम करून घेतले. तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही. तेल अगदी छान तापल्यानंतर लगेच आपण तेलामध्ये ब्रेड हे अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत मंद गॅसवरती याला तळून घेणार आहोत. जर तुम्ही अगदी कमी तापलेल्या तेलामध्ये ब्रेड तळायला घ्याल तर आपला ब्रेड हा अगदी तेलकट होण्याची शक्यता असते. म्हणून ज्यावेळेस आपण ब्रेड तेलामध्ये टाकू ते अगदी चांगलं असं गरम पाहिजे आणि त्यानंतर मंद गॅसवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत मी आता अगदी डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घेते. जर तुम्हाला जास्ती डार्क ब्राऊन कलर आवडत नसेल तर कमीही करून कलर डार्क कमी ठेवला तरी काही हरकत नाही. छान मी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेते. जेणेकरून थोडंफार काय आपल्या ब्रेडमध्ये तेल असेल ते तेल पूर्णपणे निथळून जाईल. म्हणजे अगदी कमी तेलकट असा आपला ब्रेड हा तयार आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण ब्रेड तळून एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत अगदी छान मी संपूर्ण ब्रेड तयार करून घेतले, तळून घेतले. त्यानंतर साईडला लगेच सिरप बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये अर्धा कप साखर आणि अर्धा कपाला अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये घालते. सिरप बनवण्यासाठी मी अगदी थोडंसं पाण्याचा वापर करते जेणेकरून अगदी लवकर आपलं सिरप हे तयार होईल. जर तुम्ही जास्ती पाण्याचा वापर केला म्हणजे आपलं सिरप करायला थोडा आपल्याला वेळ जाईल. त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घालून अगदी 2 ते 3 मिनटात आपलं लगेच अगदी छान असं सिरप हे तयार होईल. अगदी एक तार वगैरे आपल्याला सिरप करण्याची गरज नाही आणि म्हणजे अशी गोळी वगैरे, फक्त ते आपल्या हाताला आपला पाक जे का आपण सिरप तयार केलं आहे अगदी छान असं चिपकलं पाहिजे. अशा पद्धतीने फक्त थोडंसं चिपकलं पाहिजे आणि लगेच आपण गॅस हा बंद करून द्यायचा. जर तुम्ही अगदी कडक पाक तयार करून घ्याल तर आपले जो का ब्रेड आपण आता याच्यामध्ये बुडवणार आहोत ते अगदी कडक होण्याची शक्यता राहील. तर लगेच गॅस बंद करून झाल्यानंतर जे काय आपण तळून घेतलेले ब्रेड आता यामध्ये टाकून घेणार आहोत. जेवढे शक्य तेवढे ब्रेड आता आपण एका बॅचमध्ये पाकामध्ये बुडवून घेणार आहोत आणि बाकीचे नंतरून अशाच पद्धतीने आपण तिला बुडवून घेऊया. तर मी आता याला छान असं डीप करून घेतले. लगेच आता याच्यामध्ये पाकामध्ये जास्ती वेळ न ठेवता फक्त आपल्याला अर्धा ते 1 मिनिटभर एका साईडने ठेवणार आहोत. जास्ती वेळ ठेवू नका. जास्ती वेळ ठेवलं तर आपले ब्रेड मऊ पडण्याची शक्यता राहील. तर एका साईडने मी फक्त अर्धा मिनिटभर ठेवते. का पाक आपला गरम आहे त्यामुळे अगदी लवकर ब्रेडमध्ये आपला पाक हा ॲब्झॉर्ब होईल आणि अगदी छान आपल्या ब्रेडला चवही येईल. तर दुसरी साईड आपण चिमट्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्याला पलटी करून दुसरं साईड देखील अर्धा मिनिटभरच आपण ठेवणार आहोत. ब्रेड देखील आपले गरमच असतात आणि पाक देखील गरम असतो म्हणून ते लवकर ते पाक ॲब्झॉर्ब करतं आणि त्यामुळे आपला ब्रेड हा अगदी छान तयार होता आणि त्यामुळे मऊ देखील पडत नाही लवकर काढला तर. लगेच याला देखील आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. का की जो का पाक असेल तो त्यामध्ये जास्ती मुरायला नको आणि जेस्ट्राचा पाक असेल तो चाळणीतनं अशा पद्धतीने खाली तो निथळेल आणि आपला ब्रेड अगदी छान क्रिस्पी राहील. तर आता हे संपूर्ण ब्रेड आपण आता याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे काढून झाल्यानंतर राहिलेले ब्रेड देखील मी त्याच्यामध्ये डीप करून घेतले, टाकून घेतले आणि त्यानंतर संपूर्ण ब्रेड आपण चाळणीमध्ये काढून घेतले. आता आपल्या मिठाई बनवण्यासाठी लागणारं क्रीम तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका याच्यामध्ये 1 कप आपलं नेहमीचं मिल्क पावडर घेतले आणि त्यानंतर अगदी फ्रेश अशी मी मलाई घेतली.
1 ते 2 दिवसाची मलाई घेऊ नका, फ्रेश मलाई घ्या. त्यामुळे जे काय आपलं क्रीम तयार होईल ते अगदी छान चवीला ते तयार होईल. तर 2 ते 3 चमचे मी त्यामध्ये आपली मलाईही टाकून घेतली. त्यानंतर लगेच त्यात मलाईसाठी जेवढासा फ्लेवर तयार गोडपणा येण्यासाठी याच्यात मी 2 चमचे आपली पिठी साखर टाकली. त्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर आपली मलाई ही अगदी घट्टसर असेल तर त्यामुळे आपलं ते सिरप व्यवस्थित क्रीम तयार होणार नाही. थोडंसं तुम्ही दूध टाकून घेतलं तरी काही हरकत नाही, नाही तर मलाईचं प्रमाण वाढवून घेतलं तरी काही हरकत नाही. अगदी छान फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स वापरला आहे. जर आपल्याकडे हे नसेल तर वेलची पूड वापरून घेतली तरी काही हरकत नाही. वेलची पूडने देखील अप्रतिम असं आपलं क्रीमला फ्लेवर तयार होतो. त्यानंतर हे संपूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून अगदी छान सॉफ्ट अशी मी आता क्रीम ही तयार करून घेते. जेवढं आपण छान फेटून घेऊ तेवढी छान ती सॉफ्ट तयार होते. तर मी तिला अगदी छान फेटून घेतली. त्यानंतर लगेच जे काय आपण ब्रेडचे पीसेस तयार करून घेतले अगदी छान असे क्रिस्पी, त्यावरती आता आवडीनुसार कमी जास्त आपण क्रीम हे लावून घेऊ शकतो. आपल्याला कितपत त्याच्यावरती लेअर हवा आहे क्रीमचा ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती व्यवस्थित त्यावरती पसरून अगदी व्यवस्थित छान स्क्वेअर आकाराने लावून घेते. मी डायरेक्ट आता बोटाच्या सहाय्याने अगदी छान त्याला पसरून घेते, जेणेकरून एकसारखी पूर्ण ब्रेडवरती आपली क्रीम ही लागेल. दुसरा ब्रेड घेऊन त्यावरती आपण आता ठेवून घेऊ. बघू शकाल अगदी छान झटपट अशी होणारी आपली मिठाई ही तयार झाली. आता मी व्हिडिओ तयार करते म्हणून मी अगदी सावकाश तयार करते. जर मी स्वतः आपल्या एकटा आपण व्हिडिओ न बनवता असं तयार करून घेतलं तर अगदी फक्त 5 मिनटाच्या आत आपला मिठाई ही अगदी सहज आपण तयार करून घेऊ शकतो. अगदी छान असा कलर आला आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपली क्रीम देखील तयार झाली. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण तयार करून घेऊ शकतो. जर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने येत नसेल तर नाईफ घेऊन म्हणजे चाकू घेऊन त्याच्याने देखील आपण अगदी सहज एकसारखं त्याच्यावरती स्प्रेड करून घेऊ शकतो. अगदी छान अशा आपण क्रीम ही अगदी सहज अशी लावून घेऊ शकतो. जर एखाद वेळेस आपल्याकडनं क्रीम अगदी सैलसर तयार झाली, पातळ तयार झाली तर काय करायचं, फ्रीझरमध्ये तिला 10 ते 15 मिनटं तुम्ही ठेवून द्या. त्यामुळे ती बर्फामुळे अगदी ते असं कडक होईल आणि त्यामुळे छान अशी आपल्याला क्रीमही लावता येईल. बरेचशा वेळेस काय होतं, वातावरणानुसार देखील आपली क्रीम ही पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून जर ते असा प्रॉब्लेम आला तर आपण त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे ती छान कडक होईल आणि आपली क्रीम लावताना आपल्याला अजिबात त्रास हा होत नाही. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली मिठाई ही तयार होते. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण क्रीम ही लावून घेणार आहोत. तर बघू शकाल अगदी छान अशी 5 मिनटाच्या आत ख्रिसमस निमित्ताने आपली मिठाई ही तयार झाली. अचानक आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येणार असाल त्यावेळेस किंवा आपल्या मुलांच्या बड्डेच्या वेळेस आपण अगदी सहज मुलांसाठी तयार करून घेऊ शकतो.